नमस्कार. एस.वाय हेल्प मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. खात्यात सरळ 20,000 रुपये, सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट. नवीन यादी पहा. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 या दोन्ही हंगामातील नुकसानाची प्रलंबित भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 रोजी हाती घेतली जाणार आहे. एकूण 921 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची योजना तयार असून त्यामुळे अनेक कुटुंबांना तातडीचा आर्थिक हातभार मिळेल. या वितरित होणाऱ्या रकमेत खरीप हंगामासाठी 809 कोटी रुपये आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटी रुपयांचा समावेश आहे. दोन्ही काळातील नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या आणि योजनेत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना ही भरपाई डोळ्यासमोर येणारा दिलासा देणार आहे. 2023च्या खरीप आणि 2023-24च्या रब्बी हंगामातील दावे त्वरित निकाली निघू शकले नाहीत, कारण राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना देय असलेला 1,28,097 कोटी रुपयांचा प्रीमियम हप्ता वेळेवर जमा झाला नव्हता. 13 जुलै 2025 रोजी हा प्रीमियम भरल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आणि प्रत्यक्ष वितरणासाठी मार्ग मोकळा झाला. आता प्रशासकीय पातळीवर मंजुरीचे टप्पे पूर्ण होताच पैसे थेट खात्यात जमा करण्यासाठी तयारी पूर्ण झाली पाहिजे. राज्यांनी गेल्या हंगामात अवकाळी मुसळधार पाऊस, भीषण गारपीट, दुष्काळ परिस्थिती आणि विविध कीड रोगांचा सामना केला. अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, तर काही भागात संपूर्ण पिकावर पाणी फिरले. अशा परिस्थितीत पीक विमा योजनेखाली दाखल झालेले दावे शेतकरी कुटुंबांसाठी एकमेव आर्थिक आधार बनले. खरीप 2023 आणि रब्बी 2023-24 या दोन्ही हंगामासाठी एकूण 95,65,000 शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. आता उर्वरित 15,25,000 शेतकऱ्यांना 921 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याने प्रलंबित दाव्यांचा मोठा भाग निकाली लागेल. यावेळी वितरणासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीचा वापर होणार आहे. व्यवहार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जात असल्याने मध्यस्थांची गरज राहत नाही. दलालीला आळा बसतो आणि फसवणुकीची शक्यता कमी होते. ट्रेकिंग सोपे असल्यामुळे पारदर्शकता वाढते आणि प्रशासकीय विलंब घटतो. भरपाई जमा झाल्यावर शेतकरी सर्वप्रथम प्रलंबित कर्जाच्या हप्त्याची परतफेड करू शकतील. पुढील हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर खर्च भागवणे शक्य होईल. काही शेतकरी पाणीपुरवठा यंत्रसामग्री किंवा सूक्ष्म सिंचन सारख्या तंत्रज्ञानात लहान गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकतील. दिवसेंदिवसाच्या खर्चांसाठी मिळणारा हा हातभार आत्मविश्वास परत मिळवून देईल. समयसूचक आणि पारदर्शक वितरणामुळे सरकारी योजनांबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होतो. यामुळे आगामी हंगामात अधिकाधिक शेतकरी पीक विम्यात सहभागी होतील आणि नैसर्गिक आपत्तीविरोधी संरक्षणाचा जाळ अधिक मजबूत बनेल. कार्यपद्धतीतील सुधारणांमुळे दावे निपटारा आणि जलद होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. ज्यांचे दावे प्रलंबित होते त्यांनी आपल्या बँक खात्याची स्थिती नियमित तपासावी. नोंदणीकृत मोबाईलवर आलेले SMS पाहावेत आणि व्यवहार अलर्ट सक्रिय ठेवावेत. रक्कम जमा न झाल्यास शाखेत किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क करून दाव्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे. खाते आधार व बँक तपशील योग्यरित्या लिंक आहेत का याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून DBTमध्ये अडथळा येऊ नये. PM किसान विमा भरपाईचा हा एक टप्पा शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रलंबित दावे निकाली निघाल्याने कुटुंबांना दिलासा मिळेल, पुढील हंगामासाठी तयारी गती घेईल आणि शेतीला शाश्वतकडे नेणारा सकारात्मक संदेश जाईल. ही माहिती सार्वजनिक उपलब्ध स्रोतांवर आधारित असून केवळ माहितीपर आहे. रक्कम, पात्रता, तारीख आणि प्रक्रियेत आवश्यक त्या
बदलांचा अधिकार संबंधित अधिकृत यंत्रणांकडे राहतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया अधिकृत शासकीय संकेतस्थळे, विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडून अद्ययावत माहितीची खात्री करून घ्यावी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.